विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी, सी-ई-टी, पी-सी-एमचा आपला फर्स्ट अटेम्प्ट झालाय. आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, की आमचा रिझल्ट कधी लागेल आणि आन्सर की कधी येईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्चुअल रिझल्टची डेट कधी असणार आहे, त्याचबरोबर आन्सर की म्हणजे आपलं जे रिस्पॉन्स शीट असते, तुम्ही जे क्वेशन्स अटेम्प्ट केलेत, ते क्वेशन्स त्याचबरोबर त्याचे करेक्ट आन्सर म्हणजे तुम्हाला मार्क्स समजतील तुमचे किती मार्क्स येतात 200 पैकी, हेच तुम्हाला समजणार आहे रिस्पॉन्स शीट म्हणजे आपल्या आन्सर की मधनं. तर ती कधी रिलीज होईल आणि त्याच्यानंतर आपला रिझल्ट कधी लागेल? रिझल्ट आपला फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर लगेच लागेल, सेकंड अटेम्प्टच्या अगोदर लागेल, की दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट एकत्र लागणार आहे. ही सर्व माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे प्रत्येक स्टेपवर ज्या माहिती सी सेलकडनं येतील किंवा काय ज्या माहिती असतील काउन्सिलिंग बद्दल किंवा तुमच्या ऍडमिशन्स बद्दल, तर सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या चॅनलवर सर्वात प्रथम आणि ऑथेंटिकेट माहिती प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, की जरा प्रिव्हियस इयरच्या डाटावर नजर टाकूया. तर प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी काय होतं, तर मागच्या वर्षी आपली जी एक्झाम संपली, तर ती कितीला संपली? 5 मेला. आपली एक्झाम जी शेड्यूल होती, तर ती होती 19 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत लास्ट इयर 2025ला. पण काय झालं 27 एप्रिलची जी पहिली शिफ्ट आहे, ती कॅन्सल झाली आणि ती शिफ्ट पुन्हा रिअरेंज केली 5 मेला. म्हणजे आपला एंड ऑफ डे कोणता होता एक्झामचा? तर 5 मे. आणि त्याच्यानंतर ना आपला जो रिझल्ट आहे एम-एच-टी, सी-ई-टीचा, तर तो कधी अनाउन्स झाला? तर तो अनाउन्स झाला 16 जूनला. एम-एच-टी, सी-ई-टीचा रिझल्ट कधी अनाउन्स झाला? 16 जूनला. पण यावर्षी चेंजेस काय आहे? तर लास्ट इयरला आपल्याकडे फक्त एकच सी-ई-टीचा अटेम्प्ट होता. पण यावर्षी चेंज असं झालाय, की आपल्याकडे 2 सी-ई-टीचे अटेम्प्ट आहे. त्याच्यामुळे आणखीन जास्त संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं, की नक्की रिझल्ट कधी लागणार आहे. आता याच्यामध्ये अशा काही पॉसिबिलिटीज आहेत, की सेकंड अटेम्प्टच्या अगोदर 1-2 दिवस रिझल्ट लागेल. अशाही पॉसिबिलिटीज आहेत, की सेकंड अटेम्प्ट नंतर दोन्ही सी-ई-टीचा म्हणजे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट एकाच दिवशी लागेल, एकाच शीटवर लागेल. पण आता आपलं काय आहे, तर सी सेलमध्ये आपलं थोडंसं म्हणजे अंडर कनेक्शन्स असल्यामुळे आपल्याकडे थोडीशी माहिती आली आहे आणि तीच माहिती इथं देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. आता इथं आपले जे अटेम्प्ट डेट्स डेट्स आहेत. ओके. तर 11 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत आपली सी होती पहिल्या अटेम्प्टची. सेकंड अटेम्प्ट आपला कधी शेड्यूल आहे? तर 10 मेच्या नंतर आपला सेकंड अटेम्प्ट शेड्यूल आहे. आता मला सांगा, या डेट्समध्ये म्हणजे काय 20 एप्रिल ते 10 मे पर्यंत रिझल्ट लावणं शक्य आहे का? जर सी सेलचं बिहेवियर पाहता म्हणजे 2021 पासून समजा आपण सी सेलची माहिती घेतोय, वॉच ठेवतोय. तिथनं जर पाहिलं तर सी सेल लवकरात लवकर रिझल्ट लावत नाहीये. त्याला वेळ लागतोय कारण आन्सर की असतात. ओके, आन्सर की जनरेट करायची आहे. त्याच्यानंतर ना आन्सर कीचे जे ऑब्जेक्शन्स वगैरे आहेत, क्वेशन्स कोणता रॉंग झाला, कोणता बरोबर आला, ते ट्रॅक करावे लागतात. त्याच्यानंतर फायनल आन्सर की जनरेट होते आणि त्याच्यानंतर जाऊन काय होतं, तर तुमचा रिझल्ट अनाउन्स होतो. पण ही जी प्रोसेस आहे, तर ही खूप लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मी आत्ताच तुम्हाला क्लिअर करतो, की याच्यामध्ये तर रिझल्ट लागणार नाही. याच्यामध्ये रिझल्ट लागणार नाही. मग आता कधी लागेल रिझल्ट? आन्सर की कधी येईल? तर सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल पहा रिझल्ट कधी लागेल? तर रिझल्ट लागणार आपला मिड ऑफ जून म्हणजे जूनच्या मध्ये. ओके, म्हणजे 15 जून आपण कन्सिडर करू शकतो बेस्ट केसमध्ये. जर सी सेलने फास्ट कामं केले, तर 15 जून पर्यंत लागू शकतो आणि थोडंसं डिले आपण कन्सिडर करू शकतो, की लास्ट वीक जूनचा लास्ट वीकमध्ये रिझल्ट हा तुमचा लागू शकतोय. पण अजून पण प्रॉब्लेम्स आहेत. जूनच्या लास्ट वीक पर्यंत रिझल्ट लागेल. मग आन्सर की कधी येणार? तर आन्सर की त्याच्या अगोदर एक 15 दिवस तुमची आन्सर की रिलीज होणार. आता मी आन्सर की म्हणजे काय ते एकदा एक्सप्लेन करतो. बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आता तुम्ही पेपर दिलाय, बरोबर? तुम्ही पेपर अटेम्प्ट केलाय 150 क्वेशन्स होते म्हणजे 150 क्वेशन्स होते. तुम्ही ते व्यवस्थित मार्क केले. मग आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट म्हणजे काय? तर तेच क्वेशन्स तुम्हाला एका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळणार. म्हणजे एक पीडीएफ डाउनलोड तुम्हाला करता येणार आणि ती कुठून करणार? तुम्ही तुमच्या लॉग इन मधनच ती पीडीएफ डाउनलोड करायची, बरोबर? ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे, की तुम्ही दिलेला क्वेशन्स म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेला क्वेशन, त्याचा तुम्ही कोणतं आन्सर अटेम्प्ट केलंय, त्याचबरोबर त्याचं आन्सर कोणतं बरोबर होतं. बरोबर? मग ही जी शीट असते, तर तिला म्हणायचं आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट. बरोबर आहे. आता रिस्पॉन्स शीट जनरेट झाल्यानंतर आता ही कधी जनरेट होते? आपल्या एक्झामच्या लास्ट डेच्या नंतर एक 15 ते 20 दिवसात आन्सर की ही आपली रिलीज होते. म्हणजे आपल्याला आपले मार्क्स समजतात. तिथे आपल्याला आपले मार्क्स कॅल्क्युलेट करावे लागतात. त्याच्यानंतर काय असतं, तर आन्सर की रिलीज झाली पण सी सेलकडनं काही मिस्टेक होऊ शकतात. काही क्वेशन चुकीचे येऊ शकतात. मग त्यासाठी काय केलं जातं? तर ऑब्जेक्शन्स रेज केले जातात. ऑब्जेक्शन रेज करणं म्हणजे काय? तर पहा, एखादा क्वेशन जर चुकीचा आला, तर मुलांनी काय करायचं, की एक ₹1000 ओके, ₹1000 नॉन रिफंडेबल सांगतोय हां. नॉन रिफंडेबल ₹1000 अमाउंट तिथं पे करायची पर क्वेशन. जर काही मिस्टेक असेल तर. मग सेलची एक्सपर्ट टीम त्या मिस्टेकला एनालिसिस करणार. जर ती मिस्टेक बरोबर असेल, म्हणजे मिस्टेक असेल त्या क्वेशनमध्ये, तर त्या क्वेशनचे ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेशन अटेम्प्ट केलाय,
ओके. तर त्यांना त्या क्वेशनचे पूर्ण मार्क्स मिळून जाणार. पूर्ण मार्क्स. भले तुम्ही चुकीचंही अटेम्प्ट करू, बरोबरही अटेम्प्ट करू, तुम्हाला पूर्ण मार्क्स त्याचे मिळून जाणार. पण जर ती क्वेशन चुकीचा नसेल, तर तुमचे ₹1000 हे जाणार आहेत. पण लक्षात ठेवा, जो विद्यार्थी ₹1000 भरतोय, फक्त त्याचाच फायदा याच्यामध्ये नाहीये. तो जर क्वेशन चुकीचा आहे असं प्रूव्ह झालं, तर सगळ्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे समजलं एकंदरीत ॲन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट म्हणजे काय? हे पहा आपली रिझल्टची प्रोसेस कशी असते? एंड ऑफ एक्झाम त्याच्यानंतरनं 15 दिवसानंतर काय असतं? 15 ते 20 दिवसानंतरनं ॲन्सर की आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांनी काय असतं? आपला रिझल्ट असतो. या पद्धतीने हे होणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा क्वेशन म्हणजे काय? की बोथ रिझल्ट्स म्हणजे फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट हा एकाच वेळेस लागेल का? आता हे पहा याच्याबद्दल ठाम असं कुणी सांगू शकत नाही की लागणारच आहे म्हणून. बरोबर? कारण ती सीईटी सेल आहे. काही पण होऊ शकतं. कोणत्याही टाईमला कोणताही निर्णय चेंज होऊ शकतो. पण आपलं एक असं वर्तवणूक केली जाते, की किंवा समजा ज्या अंडरच्या खबरी आहेत, तर त्या काय सांगतायत, की एकाच वेळेस हा रिझल्ट लागू शकतोय. कारण पहा ना, आता आपली एक्झाम झाली आहे 20 तारखेला. त्याच्यानंतर पुन्हा 10 तारखेला म्हणजे 1 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे. पण त्या महिन्याच्या वेळामध्ये पी-सी-बीची पण एक्झाम आहे. बरोबर? पी-सी-बीचा पण अटेम्प्ट सुरू आहे. मग याच्यामुळे काय होईल, की सी सेलची खूप धावपळ उडेल. जर त्यांना आता रिझल्ट लावायचा असेल फर्स्ट अटेम्प्टचा, तर खूप धावपळ होईल आणि जर रिझल्ट त्याने आता लावला, तर मुलं पॅनिक मोडमध्ये सुद्धा जातील, की त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन होईल सेकंड अटेम्प्टसाठी. मग सी सेल ही मिस्टेक करणार नाही. सी सेल काय करेल, की थोडासा वेळ घेईल. काही एक अडचण नाही. कारण वेळ का घेईल? अजून एक तुम्हाला कारण सांगतो, की जे सध्या मुलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये आहेत, तर ते अजून सेकंड सेमेस्टरमध्ये आहेत. तर त्यांचं सेमेस्टर संपण्यासाठी एक 4 ते 5 महिन्याचा अजून वेळ आहे त्यांचं सेमेस्टर संपण्यासाठी. ज्यावेळेस ते मुलं सेकंड इयरमध्ये जातील, ज्यावेळेस फर्स्ट इयरची मुलं सेकंड इयरमध्ये जातील, त्याच वेळेस नवीन मुलं तिथं आणणार आहेत ना. मग त्याच्यामुळे आपल्याला हा टाईम इथं तर घालावाच लागणार आहे. बरोबर आहे. सी डायरेक्टली तुम्हाला लगेच ॲडमिशन देणार नाही. असं काय 2-2 बॅचेस थोडे एका वर्षामध्ये असतात. ते मुलं तरी पुढे जायला लागतील त्यावेळेस आपण तिथं जाऊ शकतोय. त्याच्यामुळे रिझल्टमध्ये थोडासा डिले किंवा आपल्याला हे 2 अटेम्प्टचे रिझल्ट आहेत, तर हे एका शीटमध्ये पाहायला मिळतील. बरं एका शीटमध्ये पाहिले, पण मग मार्क्सचं कसं? पर्सेंटाइलचं कसं? मला म्हणजे समजा दोन्ही रिझल्ट आहेत. आपल्याकडे 2 रिझल्ट आहेत. एकामध्ये 97 पर्सेंटाइल आहेत, एकामध्ये 85 पर्सेंटाइल आहेत, 85 पर्सेंटाइल. मग कोणता रिझल्ट कंडक्ट होणार? आपण जो म्हणू तो रिझल्ट कंडक्ट होईल का? म्हणजे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी? तर असं बिलकुल नाहीये. बेस्ट ऑफ बोथ म्हणजे दोन्हीपैकी ज्या रिझल्टमध्ये तुमचे बेस्ट मार्क आलेले आहेत, बेस्ट स्कोर तुमचा आलेला आहे, तर तो रिझल्ट तुमच्या फायनल इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग किंवा फार्मसी ॲडमिशन काउन्सिलिंग काय जे असेल तुमचं, पी असो की पी तर त्यासाठी तुमचा तो रिझल्ट कन्सिडर होणार. म्हणजे कोणता जो बेस्ट मार्क आले तो रिझल्ट कन्सिडर होणार. ज्याच्यात कमी मार्क आले तो रिझल्ट कन्सिडर होणार नाहीये. मग आता तुम्हाला फायनल कन्क्लुजन सांगू मी या व्हिडिओचं. तर पहा, आपला जो रिझल्ट आहे, तर आपला रिझल्ट हा सेकंड अटेम्प्ट नंतरच लागेल. दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट हा एका दिवशी लागण्याचे खूप चान्सेस आहेत आणि सेपरेट लागण्याचे पण खूप चान्सेस आहेत. पण दोन्ही अटेम्प्टची जी ॲन्सर की आहे, तर ती एका दिवशी जनरेट होणार नाही. ती सेपरेट जनरेट होणार. कारण जे आपण रिस्पॉन्स सबमिट केलेत, तर हे सेपरेट आहेत. रिझल्ट एका दिवशी लागू शकतो, पण ॲन्सर की ह्या वेगवेगळ्या दिवशी जनरेट होऊ शकतात. त्याच्यानंतर ना तुमचा रिझल्ट कोणता कन्सिडर होईल, की ज्या रिझल्टमध्ये तुमचं बेस्ट पर्सेंटाइल आलं आहे, तर तो रिझल्ट तुमचा कन्सिडर होणार आहे. मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आणखीन तुमचे काही डाउट्स वगैरे असतील, फर्स्ट अटेम्प्ट बद्दल असतील, सेकंड अटेम्प्ट बद्दल असतील, रिझल्ट बद्दल असतील, डॉक्युमेंट्स बद्दल असतील, कोणताही तुमचा जरी डाउट असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. महत्त्वाचं म्हणजे काय? हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे काय? व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, लाईक करा. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये एक हाइप नावाचं बटन आहे, ते क्लिक करा. मग त्याने काय होईल, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ऑल द बेस्ट.